हॅलो. हो सर. हा, जरा ते वायफायचं डिव्हाइस स्विच ऑफ झालेलं त्यामुळे प्रॉब्लेम झाला ते. ठीक आहे. बरं. आपण पुढे पुढे कंटिन्यू करूया. पण माझ्या हिशोबाने ऍक्च्युली हे जे कॅल्क्युलेशन आहे ते लॉग कॅल्क्युलेशनच्या टाईपमध्ये मोडत आहे. तर त्या हे जे एक्सपेक्टेड नाही आपल्याला असे सम. ठीक आहे. रूट ऑफ 84/2 तुम्हाला लॉग टेबल जरी दिलं तर स्क्वेअर रूट तुम्हाला कळलं पाहिजे, काढता आला पाहिजे तो फक्त. ठीक आहे. काय हरकत नाही. आपण ते आन्सर डायरेक्ट दिले ते मी तुम्हाला सांगतो. RMS स्पीड आणि ॲव्हरेज स्पीडचा रेशिओ जो आहे ना, त्यांनी रेशिओ नाही काय विचारलं, डिफरन्स बिटवीन द RMS स्पीड आणि ॲव्हरेज स्पीड. रेशिओ काढण्यापेक्षा आपण डिफरन्स काढू शकतो. ठीक आहे. डिफरन्स बिटवीन RMS स्पीड आणि ॲव्हरेज स्पीड विचारलेलं आहे बघायचं डिफरन्स. ओके, तर आपण ट्राय करूया. कुठपर्यंत आलो होतो आपण? बरं. द ॲव्हरेज स्पीड जो आहे तो त्यांनी सांगितलंय किती? 4. 4 आला आपला, बरोबर. आणि RMS स्पीड जो आहे तो 84/4. आता 4ने जर डिवाइड केलं किंवा जर 1/2 ठेवलं आणि रूट ऑफ 84 जर केलं तर 84चं रूट काढताना कसं काढणार आपण? पूर्ण स्क्वेअर कुठली व्हॅल्यू याच्यामध्ये इन्क्लूड आहे 84 मध्ये? कुठली तुम्हाला व्हॅल्यू आठवते का जी पूर्ण स्क्वेअर आहे 84 मध्ये? 18. 84चं कसं बायफर्गेशन करू शकतो आपण? किंवा अशा वेळेला तुम्हाला रूट ऑफ 84 बघायला देणार डायरेक्टली ते. ठीक आहे. अजून एक ऑप्शन असं आहे की 4ने जर डिवाइड केलं, 4ने जर डिवाइड केलं आपण तर किती आन्सर येईल बघा जरा. 21 येतो. 4 आणि 4 1 जा 4, 21चा स्क्वेअर रूट. आता 21चा स्क्वेअर रूट कोणाच्या जवळ राहतो? 21चा 55 च्या ना. 4 आणि 5च्या मध्ये ना. तर माझ्या हो. मते तुम्हाला जर असं असेल तर स्क्वेअर रूट प्रोव्हाइड केले गेले पाहिजे. ठीक आहे. इथे त्यांनी व्हॅल्यू दिलेली ती मी डायरेक्ट घेतो सोल्युशन मधली, ती म्हणजे 4.53 आहे. ही RMS स्पीड आहे आणि ॲव्हरेज स्पीड आपला किती आला? 4. माझा डिफरन्स जर काढला 4.53 -4 म्हणजे 0.53. हे सगळं किलोमीटर पर सेकंड मध्ये आपण काय कन्वर्ट नाही केलंय, कारण डिफरन्स म्हणजे पण तेच युनिट राहणार. ठीक आहे. आन्सर किती आलं तुमचं? 0.53 किलोमीटर पर सेकंड. कळतंय का? ठीक आहे. आणि यासाठी स्क्वेअर रूट टेबल तुम्हाला प्रोव्हाइड केला गेला असला पाहिजे तरच. ओके. किंवा इथे तरी देतील ते. बरं, पुढे. आणि खूप जुनं आहे बघा, 2010चा आहे. बरं. टू स्पियर्स P and Q ऑफ सेम कलर हॅव्हिंग 8 सेंटीमीटर अँड 2 सेंटीमीटर रेडियस केप्ट ॲट अ टेम्परेचर ऑफ 127 अँड 527. क्लिअर झाले आयडिया? दोन स्पियर आहेत. आता P and Q नावामध्ये लक्ष नका घालू. एकाचे रेडियस आहे 8 आणि एकाचे रेडियस आहे 2. एकाचं टेम्परेचर आहे 127, एकाचं आहे 527. म्हणजे 8 सेंटीमीटर रेडियसचं टेम्परेचर आहे 127, 2 सेंटीमीटर रेडियसचं टेम्परेचर आहे 527. द रेशिओ ऑफ द एनर्जी रेडिएटेड बाय द P and Q इन द सेम टाइम. आता रेशिओ ऑफ द एनर्जी रेडिएटेड आपण मगाशी एक फॉर्म्युला बघितला होता. रेशिओ ऑफ द एनर्जी रेडिएटेड तुम्हाला दाखवला होता मी तो फॉर्म्युला. दाखवला होता फॉर्म्युला, आठवते तुम्हाला कोणता? तो म्हणजे Q1/Q2. रेशिओ ऑफ एनर्जी रेडिएटेड इज A1/A2 इंटू T1⁴/T2⁴. आणि पर युनिट टाइम सांगितलं त्यामुळे हा टी फॅक्टर कॅन्सल होणार. ठीक आहे. म्हणजे हाच एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम झाला, ह्यालाच म्हणतात एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम. सो विच इज इक्वल टू A1/A2 इंटू T1⁴/T2⁴. पण आपल्याला जे दिले ते एरियाला दिला, रेडियस दिलाय. मग रेडियससाठी काय सांगितलं होतं मी? R1/R2चा स्क्वेअर इंटू T1⁴/T2⁴. R1 एकाची आहे 8 सेंटीमीटर, एकाची आहे 2 सेंटीमीटर, त्याचा स्क्वेअर, बरोबर आहे. एक आहे 8, एक आहे 2, एकाच आहे 127, एकाच आहे 527. आता हे केल्विन मध्ये घ्यायचं असेल तर 127 प्लस 273, बरोबर ना. 127 प्लस 273 किती येणार? 400 ना. 400⁴. आणि 527 प्लस 273, 527 प्लस 273 किती येणार? 800 ना. 800⁴. 0 0 कॅन्सल. बरं, इथे 8/2 किती येणार? 4 चा स्क्वेअर इंटू 4/8. 4/8 म्हणजेच 1/2 च फोर्थ पॉवर, बरोबर. मग 4चा स्क्वेअर म्हणजे 16 आणि 2चा फोर्थ पॉवर म्हणजे किती येणार? 16. 16 16
कॅन्सल, म्हणजे आन्सर किती आलं? 1. बरोबर. कळतंय का? आपण एकतर हा सर. एरियाचा रेशो घेऊ शकतो किंवा रेडियसचा, पण आपल्याला इथे रेडियस दिला असल्यामुळे आपण रेडियसचा रेशो वापरलाय. पण युनिट टाइम इथे टी हा इथे ऍडजस्ट झालेला, कळलं तुम्हाला? कारण विचारताना त्यांनी पर युनिट टाइम विचारलाय. एनर्जी रेडिएटेड इन द सेम टाइम दिलाय, म्हणजे तो टी घ्यायचा, कन्सिडर नाही करायचा. ओके, पुढे. Gases exert a pressure on the walls of the container because the gas molecules have a finite volume. Hobe Boyle's law possesses momentum. Collide with one another. काय येणार? प्रेशर काय एक्झर्ट करतात गॅस मॉलिक्युल्स वॉल ऑफ द कंटेनरवर? प्रेशर काय एक्झर्ट करतात? काय येऊ शकतो तुमच्या मते आन्सर? पोझेस मोमेंटम. पजेस मोमेंटम, मोमेंटम. राईट. कारण का मोमेंटम असल्यामुळेच ते मोमेंटम चेंज होतो, आणि मोमेंटम चेंज झाल्यामुळे फोर्स जनरेट होतो. फोर्स अपॉन एरिया म्हणजे त्याला आपण प्रेशर म्हणतो. कळतंय का? कारण प्रेशरचा फॉर्म्युला काय? फोर्स अपॉन एरिया. म्हणजे फोर्स पाहिजे, त्यासाठी फोर्स पाहिजे म्हणजे चेंज इन मोमेंटम पाहिजे. कारण न्यूटन सेकंड लॉ काय सांगतो? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू फोर्स. आणि मोमेंटम चेंज कधी होईल? जेव्हा मोमेंटम असेल तेव्हा तो चेंज होईल. पण मोमेंटम असल्यामुळेच पुढे सगळे प्रोसेस होतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज फोर्स, फोर्स अपॉन एरिया इज प्रेशर. आणि प्रेशर प्रेशर एक्झर्ट त्याच्यामुळेच होतं, म्हणजेच आन्सर काय येणार? इट पजेसेस द मोमेंटम. कळालं का तुम्हाला? ईशान, हो सर. अनिरुद्ध, Yes, sir. अनिरुद्ध कळालंय तुला? येस सर. बरं, बघ, खरंच कळालं असेल तर येस बोलायचं सर्वांनी. नसेल कळलं तर विचारायचं, कारण आपण समोरासमोर नाहीये, त्यामुळे तुम्ही बोलल्याशिवाय मला नाही कळणार, तुमचे एक्सप्रेशन मला नाही कळत आहेत त्यामुळे. ठीक आहे, पुढे. ब्लॅक बॉडी रेडिएट्स हीट ॲट टेम्परेचर T1 अँड T2 सच दॅट T2 इज ग्रेटर दॅन T1. हे दोन टेम्परेचरला ब्लॅक बॉडीचं रेडिएशन आहे. सेकंड टेम्परेचर हे पहिल्यापेक्षा जास्त आहे. द फ्रिक्वेन्सी करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम एनर्जी इज व्हॉट? आता ह्याच्यामध्ये ब्लॅक बॉडी रेडिएशनसाठी फ्रिक्वेन्सीचा खरं रिलेशन नाही आहे. खरं रिलेशन ब्लॅक बॉडी रेडिएशनसाठी वेव्हलेन्थचं आहे. लॅम्बडा मॅक्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर वेन डिस्प्लेसमेंट लॉ. बरोबर आहे. व्हॉट इज लॅम्बडा मॅक्स? इट इज अ वेव्हलेंथ करस्पॉन्डिंग फॉर मॅक्झिमम इंटेन्सिटी आहे. कळलं का? मग आता आपल्याला काय विचारलंय? वेव्हलेंथ फ्रिक्वेन्सी करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम एनर्जी. मॅक्झिमम एनर्जी म्हणजे मॅक्झिमम इंटेन्सिटी ते पकडूया आपण अर्थ. ठीक आहे, म्हणजेच दोन वेगवेगळ्या टेम्परेचर वेळेला समजा ही ब्लॅक बॉडी आहे. ओके, ह्याचं टेम्परेचर आहे T1, ह्याचं टेम्परेचर आहे T2. यातनं रेडिएशन बाहेर पडतात आणि ह्याच्या पण रेडिएशन बाहेर पडतात, आणि प्रत्येक रेडिएशनचं इंटेन्सिटी वेगवेगळी आहे. बरोबर. मग इंटेन्सिटी वेगवेगळी आहे. इंटेन्सिटी डिपेंड कशावर आहे? काय टेम्परेचर आहे त्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, मग समजा ही जी रेडिएशन आहे त्याची वेवलेंथ, त्याची इंटेन्सिटी मॅक्झिमम आहे. ओके, आणि ही जी वेवलेंथ आहे त्याची इंटेन्सिटी मॅक्झिमम आहे. मग ह्या दोन वेवलेंथला काहीतरी फ्रिक्वेन्सी असेल ना? ह्याची एक फ्रिक्वेन्सी आणि याची एक फ्रिक्वेन्सी आहे. तर त्या फ्रिक्वेन्सी बद्दल आपल्याला माहिती काढायची आहे. ठीक आहे, मग आपल्याला इथे वेवलेंथ मॅक्झिमम एनर्जीसाठी करस्पॉन्डिंग वेवलेंथची रिलेशन आहे टेम्परेचर सोबत, पण फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ एकमेकांना इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत. बरोबर ना? फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू वेवलेंथ. जर हे ह्याला इन्व्हर्सली प्रपोर्शनल हे ह्याला इन्व्हर्सली प्रपोर्शनल, म्हणजे फ्रिक्वेन्सी फॉर मॅक्झिमम रेडिएशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर येणार या दोघांवरून. बरोबर. मग आता त्यांनी काय सांगितलंय? सेकंडची जी फ्रिक्वेन्सी आहे, आता ऑप्शन बघा आन्सरमध्ये काय काय दिलंय. फ्रिक्वेन्सी करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम एनर्जी इज मोर ॲट T1, मोर ॲट T2, इक्वल फॉर T1 अँड T2, इंडिपेंडेंट ऑफ T1 अँड T2. आता बघा, फ्रिक्वेन्सी इज प्रपोर्शनल टू T1 ना? फ्रिक्वेन्सी इज प्रपोर्शनल टू टेम्परेचर. आता टेम्परेचर कोणाचं जास्त आहे? T2चं जास्त आहे. आता T2चं जर फ्रिक्वेन्सी टेम्परेचर जास्त असेल तर करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी पण काय असणार? जास्त आहे. कारण फ्रिक्वेन्सी इज प्रपोर्शनल टू टेम्परेचर, ह्याच्यावरून आपल्याला कळालं. म्हणजेच फ्रिक्वेन्सी जी आहे ती मोर आहे कधी? ॲट T2. कारण त्यांनी सांगितलंय T2 इज ग्रेटर दॅन T1 म्हणून दिलंय ना त्यांनी ते.
म्हणजे आन्सर काय येणार, फ्रिक्वेन्सी इज मोर ॲट T2. लक्षात आलं तुम्हाला हे? पुढे डायमेन्शन्स ऑफ स्टीफन्स कॉन्स्टंट आर. डायमेन्शन्स ऑफ स्टीफन्स कॉन्स्टंट काय, आता हे पार्ट पाहिजे तुम्हाला डायमेन्शन. ओके, डायमेन्शन ऑफ स्टीफन कॉन्स्टंट कसं काढणार, काय आयडिया आहे? स्टीफन कॉन्स्टंट कसं, जर पार्ट नसेल तर पटकन काढता आलं पाहिजे. कसं काढणार स्टीफन्स कॉन्स्टंट? बघा, स्टीफन्स डिस कॉन्स्टंट नुसार काय येतं, क्यू इज इक्वल टू सिग्मा, अजून पुढे काय येतं, बोला पटापट. ए T4. बरोबर आहे ना? हाँ. सिग्मा इज इक्वल टू काय येणार, क्यू अपॉन ए टी टी रेस टू फोर. आता ही एनर्जी आहे, एनर्जी म्हणजे काय येणार, L2 m1 t - 2, बरोबर आहे. पुढे एरिया आहे, एरिया म्हणजे L2. टाइम आहे, टाइम म्हणजे T1. आणि हे टेम्परेचर आहे, टेम्परेचरला आपण केल्विन घेऊया. आता केल्विन घेतले की त्यांनी काय घेतलं आपल्याला बघावं लागेल. हा टेम्परेचर, हा केल्विन घेतलेलं आहे. ठीक आहे. मग आता जर आपण कॅन्सलेशन केलं तर L2 कॅन्सल होईल, बरोबर, म्हणजे L0 राहील. m1 आला, हा 1 वरती जाऊन -1 होईल इथे, म्हणजे -3 झाला, T-3, बरोबर. L0 m1 t - 3 आणि k⁻⁻4. कळलं कसं काढलं ते, L0 m1 t⁻⁻3 आणि k⁻⁻4. आन्सर काय येणार बघा, हे ना त्याने एम पहिला घेतला, L0 नंतर घेतला, चालू शकतं, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे डी ऑप्शन आहे, L0 m1 t⁻3 k⁻⁻4. कसं आलं, कळालंय? तुम्हाला डायमेन्शन काढायची सवय असली पाहिजे, लक्षात घ्या. पुढे, अ ब्लॅक रेक्टँग्युलर सरफेस ऑफ एरिया ए. ब्लॅक रेक्टँग्युलर सरफेसचा अर्थ काय पकडायचा, ब्लॅक रेक्टँग्युलर ब्लैक सरफेस, बॉडी. ब्लॅक बॉडी पकडायचा, व्हेरी गुड. ठीक आहे. अ ब्लॅक रेक्टँग्युलर सरफेस ऑफ एरिया ए emits energy E per second at 27 degrees Celsius. If length and breadth are reduced to 1/3 of its initial value. बघा काय दिलंय, पहिल्यांदा एवढा एरिया आहे आणि काही लेंथ आणि ब्रेथ असेल, जे काय असेल ते, आणि तेव्हा टेम्परेचर किती आहे, 27 डिग्री सेल्सिअस आहे. ओके. आणि एवढी एनर्जी एका सेकंडमध्ये, म्हणजे एनर्जी पर युनिट टाइम ई आहे. दिस इज नॉट ओनली एनर्जी, इट्स एनर्जी पर युनिट टाइम आहे, पर सेकंड आहे म्हणून. मग सेकंड काय झालं, सेकंड टाइम, if the length and breadth are reduced to 1/3 of its initial value. म्हणजे लेंथ आणि ब्रेथ आता 1/3 झाले आधीच्या केसपेक्षा. आणि टेम्परेचर रेस टू 327, जे टेम्परेचर 27 होतं, आता किती झालं ते, रेस बाय असतं तर 327 + 27 केलं असतं. रेस 2 म्हणजे एवढं झालंय आता, 327चं 327 झालंय. देन एनर्जी एमिटेड पर सेकंड बिकम्स, एनर्जी एमिटेड पर सेकंड किती होईल ते विचारलंय. ठीक आहे. बरं, बघूया. मग त्यासाठी इनिशियल लेंथ एल मानूया, ब्रेथ बी मानूया, एनर्जी पर सेकंड इज ई मानूया, टेम्परेचर इथे T1 मानूया. ठीक आहे. हे फर्स्ट केस. सेकंड केस मध्ये काय झालंय, हे L/3 झालंय, हे B/3 झालंय. हा एनर्जी, हे एनर्जी किती आहे ते विचारलंय, त्याला आपण E2 म्हणूया, क्वेश्चन मार्क आहे. आणि टेम्परेचर जे T2 आहे ते किती झालंय, 327 झालंय. हे किती गेलंय, 27 दिलंय, बरोबर ना. मग आपला फॉर्म्युला काय सांगतो, E2/E1 करूया. हा, आपल्या सेकंड टाइम पाहिजे. आता लेंथ अँड ब्रेथ दिलं म्हणजे एरियाच्या टर्म मध्ये येणार, एरिया A2/A1 येणार. आणि E2 वरती घेतल्यामुळे A2 वरती आला रेस टू सॉरी स्क्वेअर नाही येणार, एरिया असेल तर. आणि T2/T1 रेस टू 4 येणार, बरोबर. बरं, एरिया इज वॉट, लेंथ इंटू ब्रेथ, कारण त्याने लेंथ आणि ब्रेथच घेतलाय. आणि रेक्टँग्युलर सरफेस आहे बघा, रेक्टँग्युलर सरफेसचा एरिया πr² किंवा 4πr² नाही येणार, इट्स लेंथ इंटू ब्रेथ. मग सेकंड टाइम जे लेंथ आहे ते L/3 आणि B/3 आहे, रिड्यूस झालाय. आणि फर्स्ट टाइम जे एरिया आहे म्हणजे L×B आपण मानलं फर्स्ट टाइम, बरोबर ना. हे फर्स्ट केस आणि हे सेकंड केस. ओके. बरं, ठेवा. टेम्परेचर T2 किती झालंय, 327 + 273, बरोबर. आणि हे किती आहे आधीचं इनिशियल टेम्परेचर,
27 प्लस 273 हे रेस टू 4 आहेच दोन्हीकडे, बरोबर. तर आपण हे पुढे सॉल्व्ह केलं, कसं येईल बघा, एक मिनिट. ओके, इथे सॉल्व्ह करतो मी इक्वल टू करून. एल एल कॅन्सल, बी कॅन्सल. 1/3 म्हणजे 1/3 म्हणजे 1/9, बरोबर. पुढे इंटू 327 प्लस 273 म्हणजे किती आलं ते 600, बरोबर आहे बोलतोय मी. आणि 27 प्लस 273 म्हणजे किती आलं 500, सॉरी 500 नाही, 300. हे 0 0 कॅन्सल, यांचा रेस टू 4 पॉवर आहे, बरोबर. 1/9 आणि 6/3 म्हणजे 2 2 रेस टू 4. दोनचा चौथा म्हणजे 16 16/9. आणि इथे आपल्याला E2 विचारलंय ना, विचारलं काय, क्वेश्चन मार्क कुठे आहे, E2 ला क्वेश्चन मार्क आहे. इनिशियल E1 इज इक्वल टू ई आहे. E1 किती आपला ई आहे. मग मी इथे जे E2/E1 कंटिन्यू केलं आहे, E2/E1 त्या जागी मी आता लिहितो इथे E2 लिहितो. म्हणजे E2 काय होईल, 16/9 इंटू ई होईल. आपल्या त्याच टर्ममध्ये विचारलं ना त्यांनी, बघा 16/9 इंटू ई, बरोबर आहे, समजताय. हो. समजतंय का. बरं, मीटिंग एंड झाल्यावर रिजॉईन करायचं आहे, 10 मिनिटं थोडं वेट करा, ब्रेक घ्या. ठीक आहे, पुढे नेक्स्ट MCQ. An ideal gas has pressure P, volume V, and absolute temperature T. If M is the mass of each molecule, in case Boltzmann constant, the density of the gas is what? लक्षात घ्या काय विचारलंय. P प्रेशर दिलंय, V व्हॉल्यूम दिलंय, T टेम्परेचर दिलंय, ठीक आहे. आणि M मास दिलंय. म्हणजे आता हे फॉर्म्युलाच्या टर्ममध्ये आपल्याला सर्व फिरवायचं आहे. फॉर्म्युलाच्या टर्ममध्ये आपल्याला सर्व फिरवावं लागणार, ठीक आहे. मग कसं करता येईल बघूया आपण. आपल्याला डेन्सिटी विचारली ना त्यांनी, बरं. आता डेन्सिटीची टर्म आपल्याला कशी मिळणार आहे, लक्ष द्या. डेन्सिटी जर विचारली असेल तर इथे आपला फॉर्म्युला काय आहे, डेन्सिटीचा जनरल फॉर्म्युला काय आहे, मास अपॉन